नमस्कार मैत्रिणींनो, चला कालचा व्हिडिओ आज पूर्ण करते. काल तुम्हाला दाखवलीच की मी काहीतरी पूजा करणार आहे. चला आज ती पूजा दाखवते. तर आज आपल्या घरी ना महालक्ष्मी मातेचं आगमन झालं आहे आणि आज मी त्यांचा अभिषेक करणार आहे. त्यांना ना आपल्या घरामध्ये स्थानापन्न करणार आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मी छान असं आसन तयार करून घेतलं. छोट्या चौरंगावर त्यांना बसवून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्यांचा अभिषेक केला. कारण मूर्ती आणल्यानंतर आम्ही ती मूर्ती फक्त असं देव्हाऱ्यात ठेवली आणि त्याची पूजा केली होती. आता ती पूजा पूर्ण करण्यासाठी आजचा अभिषेक आहे आणि त्यांना छान असं हळदी-कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर ना मी त्यांच्यावर पंचामृताचं अभिषेक करून घेतला. त्याआधी सगळ्यात आधी त्यांच्या अंगावर जे पडलं ते दूध होतं आणि दूध त्यांच्या अंगावर जसं पडत होतं ना, जसा अभिषेक होत होता, तसं-तसं खूप प्रसन्न वाटत होतं मला स्वतःलाच आणि मूर्तीकडे बघूनही तर अति प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर त्यांच्यावर मध, तूप, साखर अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा अभिषेक झाला. नंतर त्यांच्यावर ना मी कुंकवाचं पाणी टाकलं आणि त्यानंतर हळदीचं पाणी. आता या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की पहिला अभिषेक आपला जो काही झाला असेल त्यानंतर स्वच्छ पाणी टाकायचं आणि परत त्यानंतर जे आपल्याला दुसरी गोष्ट घ्यायची आहे अभिषेकाला ती टाकायची. प्रत्येक एक अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ करा आणि त्यानंतर दुसरा अभिषेक करा. आता हा सगळा अभिषेक होत असताना मी मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत होते आणि तुम्ही बघू शकता की जेव्हा मी हळदीचा अभिषेक करत होते ना, तेव्हा देवीचा चेहरा अगदी खुलत होता, खूप छान वाटत होता. आणि साऊथ इंडियन देवी असते ना, ते लोकं देवीला हळदीने अंघोळ घालतात, त्या टाईपमध्ये देवीचा चेहरा खुलून येत होता. इकडे बघा तुम्ही श्रीसूक्त चालूच होतं, कारण की देवीचा कोणत्याही देवीचा अभिषेक करायचा असेल तेव्हा आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करावंच लागतं. मी त्यांच्यावर अक्षता अर्पण केल्या. त्यानंतर या पाण्यामध्ये मी गुलाबजलचं अत्तर टाकून ते पाणी देवीला अर्पण केलं, कारण गुलाब देवीला खूप प्रिय आहे, जसं कमळ प्रिय आहे तसंच. त्यानंतर मी त्यांच्यावर पुष्पांजली अर्पण केली आणि जसं अभिषेक होत होता ना, तसं देवीचा चेहऱ्यावरचं तेज, त्यांचं हास्य जास्त खुलत होतं आणि ते बघून मला खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मी या पूजेमध्ये एवढी मग्न झाले होते ना, की मला असं नाही समजायचं की मी आता व्हिडिओ शूट करू का पूजा करू, कारण की ना मला 100% किंवा माझं पूर्ण लक्ष माझ्या पूजेकडे पाहिजे होतं. म्हणून मी काही क्लिप्स शूट केल्या तुमच्यासोबत आणि नंतर म्हणजे शेजारच्या व्यक्तीला बोलावून घेतलं होतं. त्यांना म्हणजे सांगितलं की माझा व्हिडिओ घ्या असं. बाकी सगळं तर मी म्हणजे 2 तास पूजा चालते ना, 2 तासापर्यंत मी फक्त ह्या छोट्या-छोट्या क्लिप्स तुमच्यासाठी मी गोळा केल्या, की तुमच्यापर्यंतही पोहोचलं पाहिजे की मी काय पूजा केली असं आणि कशी केली असं. तर यात पण काही असं मिस्टेक वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. पण माझ्या मनात असं की मी माझ्या मनोभावाने, श्रद्धेने जी पूजा केली ती देवीने स्वीकारली आहे. आणि सगळा अभिषेक झाल्यानंतर मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आपली देवीची महालक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ करून त्यांच्यावर मी कुंकुमार्चन केलं आहे. खरंच मैत्रिणींनो, खरंच खूप छान आणि खूप वेगळी फीलिंग होती, की ती शब्दात सांगता येत नाही. ती फक्त फील करू शकतो ना आपण, त्या पद्धतीने मला होत होतं. आणि कुंकुमार्चन करताना 108 मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो. तेव्हा मी ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळेस जप केला आणि लक्ष्मी मातेचं कुंकुमार्चन करून घेतलं. कुंकुमार्चन करत असताना अंगामध्ये एकदम वेगळी एनर्जी होती, जी मला मूर्तीत पण दिसत होती आणि जी मी स्वतः पण फील करत होते. अंगावर वेगळ्याच प्रकारे शहारे येत होते, की असं वाटायचं की इथे कोणीच नाही आहे, फक्त देवी महालक्ष्मी माता आहे आणि मी आहे आणि मी त्यांची खूप, खूप, खूप मनापासून सेवा करावी आणि कुठेच मी कमी पडू नये असं मला वाटायचं. खूप वेगळी फीलिंग होती. ज्या माझ्या मैत्रिणी अशा गोष्टी करत असतील किंवा अध्यात्माशी जोडलेल्या असतील त्यांना हे नक्की समजत असेल. आता तुम्ही बघू शकता पूर्ण पूजा होईपर्यंत एका साईडला तुपाचा दिवा चालू होता आणि दुसऱ्या साईडला देवीला जी प्रिय आहे गुलाबाचं धूप ते मी लावलं होतं आणि त्याचा सुगंध पूर्ण घरात होता आणि घरातलं वातावरण अगदी मंदिराच्या वातावरणाप्रमाणे झालं होतं आणि खूप शांततेत आणि खूप वेळ लागला तरी चालेल, पण असं माझं होतं की पूर्ण गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि देवीला आपलं घर आपण आवडलं पाहिजे असंच मला वाटायचं. आणि तुम्ही बघताय का तुपाच्या दिवामध्ये ना असं छान फूल तयार झालं होतं. पूर्ण पूजा होईपर्यंत ते फूल तर अजून मोठं झालं होतं, तुम्हाला दाखवेलच पुढे मी. आणि बघा अंधारात असं मी थोडंसं ब्राईटनेस कमी केला आणि त्यानंतर तो व्हिडिओ असा दिसत होता आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीचं स्वरूप असं दिसत होतं की तुम्हाला काय सांगू. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज तुम्हाला दिसत असेल, एक स्मित
हास्य तुम्हाला दिसत असेल, अगदी नाकावर कुंकू पडले, गालावर कुंकू पडले, ते अगदी मी फील करत होते समोर बसून, की देवीचं असं कुंकुमार्चन झाले, पूर्ण कुंकुमध्ये देवी माखल्या गेल्या होत्या आणि त्यांचं तेज जास्त खुलून दिसत होतं आणि खूप प्रसन्न वाटलं. खरंच खूप दिवसाची माझी इच्छा होती, की महालक्ष्मी माता माझ्या घरात यावी आणि पूर्ण पूजा होईपर्यंत देवीने माझ्याकडून छान सेवा करून घेतली. खूप खूप भारी वाटलं मला आणि हाच तो व्हिडिओ होता जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि आशा करते की खरंच तो छान झाला असेल आणि तुम्हालाही समजलं असेल की मला काय दाखवायचं होतं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी देवीला कमळाचं फूल अर्पण केलं आणि त्या कमळाच्या फुलामध्ये देवी जास्त खुलून दिसत होत्या. असं वाटत होतं की अगदी कमळावरच बसलेल्या आहेत का काय असं वाटत होतं आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं मला घरामध्ये आणि वेगळीच एनर्जी येत होती आणि इतक्या दिवसाची माझी इच्छा आज पूर्ण झाली. देवी मातेने करून घेतली आणि माझ्याकडून अशी छान सेवा करून घेतली. आता पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. त्यानंतर मी देवीची आरती करून घेतली आणि मेन पार्ट असतो आरतीचा, कारण की आरती केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. म्हणूनच गणपती, लक्ष्मी माता आणि आमच्या देवीची अशी तिन्ही गोष्टींच्या मी आरतीची सुरुवात केली आणि पूर्ण आरती झाल्यानंतर सगळी पूजा कापूर लावला झाल्यानंतर देवीला देवीची आणि क्षमा खरंच मागून खूप घेतली. भारी जर वाटत होतं माझ्या घरामध्ये. पूजेमध्ये किंवा सेवेमध्ये काही चुकलं असेल तर ती मला माफ कर आणि एका मुलीची चुकी झाली म्हणून ती पदरात घे, असं मी देवीची विनंती करत होते आणि माझ्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, छान आरोग्य, धनधान्य आणि तुझा वास कायम असू दे, असं मी देवीला छान अशी विनंती केली आणि तुम्ही नंतर बघू शकता की ते तुपाच्या दिवेमध्ये कसं फूल तयार झालं होतं. आता किती ते फूल बघून पण मला खूप प्रसन्न वाटत होतं की चला देवीला आपली पूजा स्वीकारली देवीने आणि तिचा आशीर्वाद म्हणून हे फूल असताना फुलने फुलाची पाकळी माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि देवीचं स्वरूप खूप अप्रतिम दिसत होतं आणि असं मला वाटत होतं की ती देवी नाहीच आहे, माझ्यासमोर साक्षात एक स्त्री बसलेली आहे आणि ती माझ्याकडे बघून हसत आहे, असं माझा फील होत होता तेव्हा आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. असं काहीतरी नवीन आपल्या घरामध्ये देवाच्या बाबतीत गोष्टी घडल्या ना तर आपल्या घरातलं वातावरणही पॉझिटिव्ह होतं. खूप घरामध्ये सगळं वेगळाच फील येतो की असं वाटतं की आता बापरे, सगळं चेंज झाल्यासारखं वाटतं आणि आपल्या घरातली एनर्जी खूप पॉझिटिव्हली होते. तसंच मला त्या दिवशी वाटत होतं की घरामध्ये ना जे काही वातावरण निर्माण झालं होतं ते फक्त महालक्ष्मी मातेमुळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सगळा व्हिडिओ झाल्यानंतर मी तुमचं वेलकम करत आहे, कारण की आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि तो तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल अशी आशा ठेवते. कारण की आज आपल्या घरी ना महालक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे आणि ते आपल्या घरात स्थानापन्न झालेल्या आहेत असं म्हणता येईल आपल्याला. कारण की आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि असं असतं ना की एखादी गोष्ट आपण प्लॅन नाही केली आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडली तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तसंच काहीतरी झालंय माझ्या आयुष्यात आज गुरुपौर्णिमा निमित्त, की आम्ही 5 वर्षापासून आम्ही असं म्हणत होतो की आम्हाला महालक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आहे. कारण की मंदिरात सगळ्या मूर्ती आहेत पण महालक्ष्मी मातेची मूर्ती नव्हती. पण असं म्हणतात ना की देवाची इच्छा असल्याशिवाय काहीच होत नाही. तसंच झालं माझं आणि हा अनुभव मला आत्ता तरी नक्कीच आला की त्याची इच्छा असल्याशिवाय आपण त्यांना भेटायला जाऊ शकत नाही किंवा त्यांनी बोलवल्याशिवाय आपण त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. तसंच आपण कितीही सांगितलं की आपल्याला ती गोष्ट घ्यायची, पण त्यांची इच्छा असल्याशिवाय ते आपल्या घरात येणारच नाही. म्हणूनच आज लक्ष्मी माता आपल्या घरात आलेल्या आहेत. फायनली त्यांची इच्छा असेल आपल्या घरात येण्याची. आणि तुम्ही असं नोटीस केलंय का की मी फक्त विचार करत होती मला मूर्ती घ्यायची, पण ती पितळाची न घेता मी चांदीची मूर्ती घेतलेली. चांदीच्या लक्ष्मी माता आपल्या घरात येऊन बसलेल्या आहेत आणि ना मला असं वाटत नाही की ती एक मूर्ती आहे किंवा एक नाही का असं लक्ष्मी माता आहे असं वाटत नाही. मला असं वाटते की एक स्त्री माझ्या समोर बसली आणि ती फक्त माझ्याकडे बघून हसते. त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं एक टक त्यांच्याकडेच बघत राहावं, इतकं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि एक वेगळीच एनर्जी येते ती पूजा झाल्यानंतर, की त्यांचा अभिषेक झाला, त्यांचं कुंकुमार्चन झालं आणि आरती करून ते आपल्या घरात स्थानापन्न झाले आहेत. आता त्यांच्यासाठी मी छान छान नैवेद्य बनवणार आहे, भाताची खीर करणार आहे आणि वाटलं की मी त्यांची सेवा नाही करत आहे, की फक्त त्या येऊन बसल्या आपल्या घरामध्ये आणि आता आपण फक्त त्यांच्याकडे बघत राहावं असंच मला वाटत होतं आणि खूप छान प्रकारे त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेतली असं मला वाटतंय. आणि जर त्या सेवेमध्ये काहीतरी चुकलं असेल तर लक्ष्मी माता आपल्याला माफ करेल असंही मी विनंती करते त्यांच्याकडे.
आणि सगळी पूजा झाल्यानंतर असे मी त्यांची माफी मागितली होती की माझ्याकडून जी काही तोडकी मोडकी भक्ती करण्यात आली किंवा सेवा करण्यात आली ती तुम्ही स्वीकारावी आणि जर काही चुका झाल्या असतील तर त्या मला माफ कराव्यात, पदरात घ्याव्यात असंच मी म्हणते. आणि खरंच गुरुपौर्णिमेच्या निमित्त लक्ष्मी माता आपल्या घरात आल्या आहेत. यावरून अजून काय पाहिजे आपल्याला. कारण की गुरुवार असायचा ना, तर गुरुवार ऑलरेडी माझा फेवरेट वार आहे. कारण की गुरुवारी ना माझ्या अंगात अशी वेगळीच एनर्जी येते की हे साफ करू, ही पूजा करू, अशी पूजा करू, तशी पूजा करू असं माझं चालू असतं. कारण की तेव्हा मी दत्तांचा अध्यायही वाचते आणि छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं. आणि त्यात पुन्हा आज गुरुपौर्णिमा होती, मग तर माझी एनर्जी हाय लेवलला होती. आणि कालच पौर्णिमा लागली 6 वाजता, तर तेव्हा त्यानंतरच आम्ही महालक्ष्मी माता घ्यायला गेलो होतो. आणि त्यांना काल बुक केलं आणि मग आज आपल्या घरात त्यांचं आगमन झालं आहे. खूप खूप प्रसन्न आहे मी आणि खरंच खूप छान वाटते. असं वाटते की माझं एक स्वप्न पूर्ण झालंय की लक्ष्मी माता आपल्या घरात आल्या आहेत. आता त्याच पद्धतीने ना माझं अजून एक स्वप्न आहे ते लक्ष्मी मातांनी पूर्ण करायला पाहिजे. असंच त्यांच्याकडे विनंती करते मी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या सर्वांनी. तोपर्यंत बाय.